श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघामधील आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेमधील लक्षवेधीमध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवला। त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांना सक्षम उपाययोजनांची गरज असल्याचं विधानसभेमध्ये मत मांडलं। अध्यक्ष महोदय, या पुरवणी मागण्या पाहत असताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की कृषी प्रधान असणारा आपलं महाराष्ट्र राज्य आणि या कृषी प्रधान महाराष्ट्र राज्याला मध्ये असणारे हे शेतकरी आणि शेतकरी आपला सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राच्या आर्थिक कणा आहे। आज हा कणा कुठेतरी वाकलेला आहे, याची मोडायची आपण कुठे वाट बघतोय का असं कधी कधी वाटतं। म्हणजे ज्या वेळेस कर्जमाफी होती ठराविकच लोकांना त्याचा लाभ मिळतो आणि 30 लोक 30 कर्ज घेणार, 30 कर्जमाफी करणार। माझं तर मत ठाम आहे अध्यक्ष महोदय, हे माझं वैयक्तिक मत आहे, हे काही कोणा आमच्या पक्षाचं नाही, आमच्या सरकारचं मत नाही की शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यापेक्षा शेतकऱ्याला सक्षम केलं पाहिजे। आज अध्यक्ष महोदय, मोठ्या प्रमाणावर ज्यावेळेस पाऊस होतो, अतिवृष्टी होते किंवा मधल्या काळामध्ये जे काही वादळ आलं त्याच्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर फळबागा पिकवणारे शेतकरी आहेत, ज्यामध्ये डाळिंबागा असतील, संत्र्याच्या बागा असतील, याचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। आणि ज्यावेळेस आपण नुकसान भरपाई द्यायची वेळ येते त्यावेळेस आपण या पिकाला नुकसान भरपाई देतो, पण डाळिंबाचं उत्पन्न वाढण्यासाठी आमच्याकडे शेतकरी शेडनेट करतात। त्या शेडनेटला कोणतीही मदत ही विमा कंपनीही देत नाही आणि सरकारही देत नाही। याच्यामध्ये कुठेतरी अध्यक्ष महोदय लक्ष घालणं गरजेचं आहे। आज कृषी विभागाच्या कार्यालयाला माझ्या तालुक्यामध्ये इतकी दयनीय अवस्था आहे, म्हणजे कधी छत गळून खाली पडेल याचा भरोसा नाही। माझी कृषी मंत्र्यांना विनंती आहे की जे फील्डवरती काम करणारे अधिकारी आहेत अशांना वाहनांची तर आवश्यकता पाहिजेच, पण नुसती वाहनांची आवश्यकता नसून त्यांना आज कुठेतरी निवाऱ्याची सुद्धा गरज आहे। म्हणजे त्या कार्यालयामध्ये ज्यावेळेस आम्ही आढावा घ्यायला गेलो त्यावेळेस मी त्यांना विनंती केली की तुमच्या कार्यालयापेक्षा माझ्या कार्यालयामध्ये येऊन आपण आढावा घेऊ, कारण ते कधीही छप्पर पडेल याचा भरोसा नव्हता। त्यासाठी आपल्याला निधीची व्यवस्था करणं अध्यक्ष महोदय गरजेची आहे। त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये जसा जसा पावसाळा येतो तसं सर्पदंशाचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढतं। माझ्या मतदारसंघामध्ये काही दिवसापूर्वी जवळजवळ 2 सर्पदंशाचा मृत्यू झाले, एक 20 पडून मृत्यू झाला। मदत पुनर्वसन खात्याच्या वतीने खरं तर त्यांचे विशेष आभार मानले पाहिजे। अवघ्या 24 तासामध्ये त्याचा सर्वे झाला, 48 तासामध्ये त्या कुटुंबाच्या खात्यावर 4 लाख रुपये वर्ग झाले। इतकं तत्परपणे जर सरकार काम करत आहे तर हे विजेच्या झटक्याने मरण पावणारे जे शेतकरी आहेत, कारण आज पाहतो राज्यामध्ये जेवढे इलेक्ट्रिसिटी शॉक्समध्ये लोक जातात त्यातले जवळजवळ 70 ते 80% हे ग्रामीण भागातले शेतकरी असतात आणि सर्पदंशाचा जर आपण ॲनालिसिस पाहिला तर 97% हे ग्रामीण भागातले असतात आणि बहुतांश हे सगळे शेतकरी असतात। अध्यक्ष महोदय, एक गोष्ट ही गंभीर आहे, मला आपल्या माध्यमातून सदनाला, संपूर्ण सभागृहाला एक गोष्ट ज्ञात करून देऊशी वाटते की जर एखादा साप आपल्याला चावला, मग तो नाग चावू द्या, गोनस चावू द्या किंवा मनियार चावू द्या, ह्या राज्यामध्ये या देशामध्ये फक्त एकच अँटीव्हेनम मिळतं। हे कोणताही जरी साप चावला तरी सुद्धा त्याच्यावरचं रामबाण उपाय फक्त एकच औषध, हे असं होऊ शकत नाही। याच्यामध्ये कुठेतरी काम करावं लागणार आहे आणि याला काम करणाऱ्या हॅफकिन सारख्या ज्या मोठ्या इन्स्टिट्यूट्स आहेत, आज त्याची अवस्था पाहिली तर त्या बंद होण्याच्या परिस्थितीवरती आलेल्या आहे। याला कुठेतरी अध्यक्ष महोदय आपल्याला मदत करावी लागणार आहे। त्याचबरोबर आरोग्य खात्याच्या वतीने जर पाहिलं, मी वारंवार, माझे वडील माजी मंत्री बबनराव पाचपुते हेही मागणी करत होते, मीही मागणी करतोय, गेले 1.5 वर्ष झाला मागणी करतोय की आमच्याकडे जे ग्रामीण रुग्णालय आहे याला 30 खाटांवरनं 100 खाटांवरती श्रेणीवाढ करणं गरजेचं आहे। आणि आजच्या पुरवणी मागण्यांमध्ये जर पाहिलं तर माझ्या बाजूला कर्जत जामखेड मतदारसंघ आहे, त्या एका मतदारसंघामध्ये 3 श्रेणीवाढ झालेले आहेत अध्यक्ष महोदय। आणि आपण, माझी फाईल ही खालनं पॉझिटिव्ह होऊन आली आणि असं ऐकायला मिळतं की राज्याचा आराखडा शिल्लक राहिलेला आहे। म्हणजे राज्याच्या आराखड्यासाठी आपण किती रुग्णांना वेठीस धरणार आहोत याचंही कुठेतरी आपल्याला आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे। माझ्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय राज्यामध्ये 16 बेगर होम, या 16 पैकी 25% 4 बेगर्स होम हे माझ्या एकट्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये आहेत। माझी अध्यक्ष महोदय विनंती आपल्या मार्फत मंत्री महोदयांना आहे की तात्काळ आपण एखादी बैठक लावून ह्याचा काहीतरी मार्ग काढता येईल। ह्या बेगर्स होमची अवस्था अतिशय दयनीय, मी वेळोवेळी ही मांडलेली आहे, या संदर्भात काहीतरी बैठक लावणं गरजेचं आहे। एक शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय येतो की आज आपण गोशाळांना 50 रुपये गायीकडे लक्ष देण्यासाठी देतो, पण दुर्दैव असं आहे की जे बैल आहेत, वळू आहेत, किंवा आमच्याकडे चेष्टेने अनेकदा त्याला अंतुल्या सुद्धा म्हणलं जातं। माझ्या गावामध्ये आठवडी बाजार भरतो अध्यक्ष महोदय, आणि त्या आठवडी बाजार संपल्यानंतर इतके बैल, इतके वळू
आणि इतके छोटे छोटे घोरे हे रस्त्यावरती सोडून दिलेले असतात अध्यक्ष महोदय, कारण यांना कोणत्याही गोशाळेमध्ये घेतलं जात नाही. याच्यासाठी आपल्याला कुठेतरी मार्ग काढणं गरजेचं आहे. आणि एक प्रामाणिक विनंती माझी कृषी मंत्र्यांना आहे की आपण कर्जमाफी जशी करतोय त्याचबरोबर कर्जमाफीपेक्षा आमच्या शेतकऱ्यांना, आज दूध उत्पादक शेतकरी आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर आहेत, यांना रात्रीची वीज कशी मिळेल, कारण आज आमचा दूध धंदा रात्रीची वीज न मिळाल्यामुळे कुठेतरी ठप्प व्हायला लागलेला आहे. याची आपण तात्काळ संबंधित खात्याशी बोलून, कारण प्रत्येक वेळेस आम्हाला बोलायला संधी मिळत नाही, तर आपण आमच्या वतीने निवेदन करावं अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. लोकक्रांती न्यूज करिता किशोर मचे, श्रीगोंदा.